नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत डोसे. त्यासाठी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत. ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवायचे आहेत 4 ते 5 तासासाठी. 4 ते 5 तासानंतर तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीदाणे व्यवस्थित भिजतात. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण एकत्र घेऊन बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटलेले मिश्रण रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. फर्मेंट झालेल्या मिश्रणाचे आता आपण डोसे बनवूया. तुम्ही याची इडलीसुद्धा बनवू शकता. खूप छान होती इडलीसुद्धा. ह्याचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला देईन नक्कीच. एक नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे. तो व्यवस्थित गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते तव्यावरती ओतून घ्यायचं आहे. मी 2 पळ्या बॅटर घेतलेलं आहे. ते व्यवस्थित तव्यावरती ओतून एकसारखं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर डोशाला कडा सुटायला चालू होतील. त्यानंतर डोसा पलटवून घ्यायचा आहे. 2 ते 3 सेकंदासाठी दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा भाजून घ्यायचा आहे. तयार आहे आपला कुरकुरीत डोसा. पुन्हा हीच प्रोसिजर फॉलो करायची आहे. म्हणजे पुन्हा तव्याला तेल लावून घेऊन 2 पळी बॅटर तव्यावरती ओतून घेऊन व्यवस्थित एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. आणि कडा सुटल्या की पुन्हा डोसा पलटवून घ्यायचा आहे. छान असे आपले डोसे तयार आहेत. कसे झालेत नक्की सांगा. नक्की ट्राय करून बघा. आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.